मराठी असे तुटून पडलेत. जे मिळेल ते वाहन लावायला लागलेत. ज्यांच्याकडं वाहन आहेत ते सुद्धा एक दिवसासाठी मुंबईला यायला लागले. आम्ही पर्याय खुले केलेत ह्यावेळेस मराठ्यांना. कारण आम्ही जर पहिल्यांदा म्हणलं मुंबईला चला, तर काही काहींना इथं कामं असायचे, तर त्यांना असं वाटायचं मायले यांच्या संग जाणं म्हणजे 10-15 दिवस गुंतून पडणं आहे तिकडं आता. त्यामुळे पर्याय खुले केलेत. ज्याला इथं कामं आहेत ना, त्यांनी फक्त आम्हाला 29ला वाटं लावायला थेट मुंबईपर्यंत यायचं आणि तुम्ही मग माघारी या, असं खुला पर्याय केला. आणि दुसरं की ज्यांना यायचं आहे त्यांनी 10-15 दिवसाच्या तयारीनंच चला, असे तयारी महाराष्ट्रभर सुरू आहे. पण मलाही जसं शरीर साथ देईन तसं तसं मी पण बैठका घेत, म्हणजे बैठका नाही आहे त्या प्रत्यक्ष गाठीभेटी आहेत. कारण मला वेळ आता उभा राहता येत नाही, बोलता येत नाही, त्रास होतो, चक्कर येऊन पडतो. त्यामुळे प्रत्यक्ष गाठीभेटी आहेत. जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना, मराठा आंदोलकांना, सगळे उपोषण करते, साखळी उपोषण करते, आंदोलनात असणारे, सभेत असणारे स्वयंसेवक, सगळे आयोजक संयोजक, सगळ्या संघटनांचे, ग्रुपचे, गणेश मंडळांचे, सगळ्या लोकांशी चर्चा करतो आहे. कारण यावेळेस सणवार येतं. मग आता 27ला गणपती आम्ही आमच्या गाडीवरच बसवणार आहेत. महाराष्ट्रातले सगळे मराठी आपण आपल्या गाडीवर बसायचं. भव्य मिरवणूक होती मुंबईपर्यंत आपली. आता मुंबईत विसर्जन करायचं गणपती बाप्पाचं आम्हाला यावर्षी. काय अडचण आहे? आमची मुंबई हे, आमचा समुद्र हे, संस्कृती आमची हिंदू धर्माची, वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे. आम्ही का मुंबईत विसर्जन करू नये? आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम आहे, देवबाप्पावरती, गणेश बाप्पांवरती. आम्ही त्यांना घेऊन जाणार. आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती. तर आमचे 2-2, 3-3 एका घरातले मुंबईला यायला लागलेत. 1-2 घरी आहेत गणपती बाप्पांचे, गावातले सुद्धा आरती करायला, सांभाळायला. त्यामुळं सगळं नियोजन परफेक्ट झाले आहेत. मराठी नाही थांबत गाड्या आता. काही जण तर वापस आल्यावर विसर्जन करणार आहेत गावातल्या गणपतीचं. आणि आम्ही सोबत घेतलेले ते तर अरे लई रेकॉर्ड होते वर ते. हो, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, खूप मोठा देशावर रेकॉर्ड होतो आहे की सगळे गणपती इतकी भव्य मिरवणूक घेऊन मुंबईला विसर्जनासाठी जात आहेत. हे रेकॉर्ड होतं, रेकॉर्ड. आपल्या बाप्पाचा पण रेकॉर्ड झाला पाहिजे, गणपती बाप्पाचा. गावात तर हमेशाच बसवतो आपण. गावात सगळ्या गावकऱ्यांनी गाडीवर बसायचं, आरती करायची गावकऱ्यांनी, आणि मुंबईकडं मार्गस्थ करायचा आपला गणपती. उलट रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड आहे. लोक उलट नवसतील. खरं तर काही दिवस अगदी शिल्लक राहिलेले आहेत 29 तारखेला, आणि तुम्ही निर्धार केलेला आहे की मुंबई वारीला आता जायचं आणि आरक्षणात घेऊन यायचं. मध्यंतरीच्या काळात तुम्ही अनेक आमदार खासदारांना, लोकप्रतिनिधींना फोन केले होते. अशात काही तुमची चर्चा झाली का सरकारसोबत, किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काही रिप्लाय आला? नाही, तो विषय वेगळा होता. ज्यावेळेस आपण मागच्या महिन्याभरात त्यांना फोन केले ते आमदार खासदार मंत्र्यांना, आम्हाला तुमच्याशी आरक्षण विषयावरती चर्चा करायची. तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगा, आरक्षण द्या म्हणून. आम्हाला मुंबईत यायचं नाही आहे, आम्हाला आंदोलन पण नाही करायचं, पण तुम्ही आम्हाला जायच्या आत आमचं आरक्षण देऊन टाका, असं तुम्ही फडणवीस साहेबाला जाऊन सांगा. कारण तो विषय वेगळा होता. आणि मी अशी वाट नाही बघत कधी की हे आमदार येईन, तेव्हा मंत्री येईन, मग आपण चर्चा करून मग ते तसलं ठरून आंदोलन आपण जिंदगीत करत नाहीत. कारण आपलं बेरड भेसळीचं असलं रक्त नाही आहे. ओरिजिनल जे काय करायचं ना, ओरिजिनल काम करायचं तरच समाजाचं कल्याण होत असतं. ठरून यश मिळत नाही. ते मॅनेज आंदोलनं मी केव्हा करत नाही, आपल्या रक्तात पण ते कधी नाही आणि येणार पण नाही. नसता माझे लेकरं इतके नोकऱ्या समाजाचे लागलेत नसते. आत्ता बाहेर ते माऊली बसली, त्यांची मुलगी इंजिनियर झाली. आत्ता गेवराई तालुक्यात पोखरी म्हणून गाव आहे, तिथला एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आहे. म्हणजे आज माझे गरिबांचे लेकरं मोठमोठ्या अधिकारी बनायला लागलेत. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आता आम्ही ठरवलं आहे 50-50 हजार रुपये, लाख रुपये पगार जर घरात आला तर उत्सव मोठाले करता येतील. सणवारं कमी करायचे, पण लेकरा बाळाला मिळून द्यायचं. सणवारं पुढच्या वर्षी पुन्हा येतील, पण आरक्षणात नोकरी गेल्यावर पुन्हा येणार नाही. त्यामुळं आता अख्खेच मायमावल्यासह सगळेच मुंबईला चाललेत. आणि आम्ही खरं बोललो त्यावेळेस, समाजाला खरं पर्याय दिलेत. आम्ही खरे पर्याय दिलेत की आम्ही जर म्हणलं मुंबईला चला, तर समाजाला असं वाटतं मग 10-15 दिवस गुंतून पडावं लागेल तिकडं यांसंग जाणं, म्हणजे इथं कामं असतात ना. मग आम्ही पर्यायच खुले केलेत. तुम्ही फक्त 3 दिवस या, 27, 28, 29 आम्हाला एकदा मुंबईपर्यंत वाटा लावायला या. तुम्हाला काम आहेत तुम्ही वापस या. आणि दुसरा पर्याय दिला की ज्याला यायचं आहे ते 10-15 दिवसात तयारी करा. त्यामुळे समाज मोकळा झाला आहे आता. ते म्हणतात वाटा लावायला जायचं म्हणल्यावर मग काय हरकत नाही, 2-3 दिवस चला सगळेच. आणि सगळेच मोटरसायकली, गाड्या ते सगळे काढत. फक्त महाराष्ट्रातून खूप पोरं लाखांनी मोटरसायकली काढणार आहेत. तर माझी सगळ्यांना विनंती, मोटरसायकल फक्त दम्माने हाना, नसता मग मोटरसायकली घेऊ नका. कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे, कोणाला इजा नाही झाली पाहिजे. आपलं आनंदी जाऊन आनंदातच आपल्याला आरक्षण मिळवायचं आणि विजय मिळवायचा. आता तुम्ही आंदोलन करणार आहात,
की उपोषण करणार आहात की वेगळा काहीतरी मार्ग आता यावेळेस तुम्ही अवलंबणार आहात मुंबईमध्ये? नाही, आपण शांततेचा विषय कधी सोडत नाहीत आणि कधी सोडणार पण नाहीत. आम्ही मुंबईला मराठी मागच्या वेळेस गेलो, शांततेत गेलो, शांततेत जिंकून आलो आम्ही. त्यावेळेससुद्धा 2012च्या कायद्यात दुरुस्ती करून मराठी ओबीसी आरक्षणात घालण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावलेली होती. कारण काय असतं, आम्हाला ओबीसीत सगळे सोयरे म्हणून पाहिजे, तर मग कायदा दुरुस्त करावा लागतो. कारण एखादं शेत आहे समजा, त्या शेताला वाटच नाही, आणि शेत असून उपयोग काय? मग वाट करायला आपल्याला कोर्टात जायला लागतं, तहसीलला जायला लागतं, हे कामं करावं लागतात. त्याच वेळेस मग आपल्याला शेताला वाट होती, नसता काय पडक पडून जातं बागायती रान असून सुद्धा. तसं ओबीसी आरक्षणात जायचं आहे. काही लोकांनी उगा अफवा उडल्या की मुंबईतून माघारी आले. तुम्हाला काय कळतं? ज्याला कळतं आहे त्याला चांगलं कळतं आहे. 2012चा कायदा दुरुस्त करणं साधी सोपी गोष्ट नव्हती. जे 45 वर्षात झालं नाही त्या मराठ्याने एका फटक्यात मुंबईला जाऊन कायदा दुरुस्त केला आहे. 2012चा सगळ्या सोयरीच्या अधिसूचना काढायला लावली. म्हणजे लहान काम झालेलं नाही आहे ते. अख्खे मराठी कोटी ना कोटी त्याच्यात जाणार आहेत. मग ते कायदा दुरुस्त होणं खूप गरजेचं होतं. ते कळणाऱ्याला कळतं आहे. मुंबईत आम्ही जिंकूनच आलेलो आहेत त्यावेळेस. आता 100% जिंकून येणार. आरक्षण घेणार ओबीसीतच, दुसरे कोण नाही. आणि ते बी 29 ऑगस्टला गुलालच फेकणार मराठा. भाजपचे एक आमदार आहे परिणय फुके, त्यांनी तुमच्यावरती एक टीका केलेली आहे की पावसानंतर जसे बेंडकं बाहेर येतात तसं निवडणुका आले की जरांगे पाटील हे बाहेर येतात. म्हणजे बेंडकाची उपमा तुम्हाला त्यांनी दिली आहे. त्यांना मराठा समाजाशी काही घेणे नाही, फक्त मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करायचा आहे. त्याला काय आता, त्याला काय आम्ही, ते कोण आहे त्याला गचपाण्याला, त्याला काय आम्ही, मला मराठ्यासाठी करतो, कोणासाठी करतो? माझ्या मराठ्याला माहिती आहे मी कोणासाठी करतो आहे. माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं, त्याला काय करणार आहे? आता जसं फडणवीस शेपूट धरीन तसं बोलणार ते. आता कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं. फडणवीसने धरला असं ओढून लागलं भोकायला. आता यांचे कामच असते तर ते. आता आणि असल्याला काय किंमत द्यायची बाबा? तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का? तसं ते स्वतःच्या लायकीनं बोलायला पाहिजे. पण आता जसं फडणवीस सांगल तसं ते बोलणार. आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिलं आता. कारण ह्या बिचाऱ्याला काही बोलून उपयोग नाही. यांना काय बोलून उपयोग नाही. यांना बोलायचं नसतं. हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला. पण आता वरून जसं सांगतात ना तसं, बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका, हेच सांगत आहेत नंतर. त्यामुळे यांना बोलून उपयोग नाही. याला दोषी सगळा फडणवीस. फडणवीसला दम निघत नाही. मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो. त्यामुळे खालच्याला बोलून काही उपयोग नाही. पण फडणवीसने हे कामं करू नये. कारण एक राज्याचा प्रमुख आहे आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वादं लावायचे, दंगली लावायच्या, भांडणं लावायचे, हे त्याच्यासाठी हिताचं नसणार आहे. आणि आपला शब्द लिहून ठेवायचा, मराठ्यांना फडणवीस हलक्यात घ्यायचं नाही. हो, आपला शब्द लिहून ठेवा. तुमच्यामुळं देशातलं सरकारसुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठ्याच्या नादी लागलात तर. आता नादी लागायच्या भानगडीत पडू नका आणि मग आता अजिबात नादी लागू नका. म्हणजे कुणाच्या तरी सांगण्यावरून परिणय फुके बोलले असावेत असं तुमचं म्हणणं? फडणवीसनी सांगितल्याशिवाय यांचा टप्परच नाही कोणात बोलायची. कोणातच टप्पर नाही यांच्यात. फडणवीसला ही चाल खेळून लोक फक्त एकमेकाच्या अंगावर घालायचे. आणि याला काहीच घडलं, दंगल काही अडचणी घडल्या तर याला फडणवीस जबाबदार असताना आम्ही शांततेत जाणार आहे मुंबईला. इथं 10 फुटावर जरी एखाद्याने जाळपोळ दगडफेक केली त्याचा आमचा अजिबात संबंध नाही. ते सरकार जाणं, ते लोक जाणं, ते पोलिस जाणं, उठलून आत फेकायचे ते. आमच्या संघचे कोणीही दंगल करणार नाहीत, जाळपोळ करणार नाहीत, दगडफेक करणार नाहीत, तोडफोड करणार नाहीत, पण मुंबईत जाणार. हो, तुमच्या नाकावर टिचून जाणार ते बी. किती पण काही प्रयत्न करा तुम्ही. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मराठ्याला आता हलक्यात घेऊ नका. एका बी पोराला जर काठीनं बी डवचिलं ना, पोलीस म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस. हे समीकरण आहे. त्याच्यामुळं फडणवीसनीच केलं, त्यामुळं महाराष्ट्रात जड जाईल. बांधण रस्तासुद्धा राज्यातला मराठी सुरू होत नसतात, हे मात्र ध्यानात ठेवायचं. म्हणजे तसा काही प्रयत्न होऊ शकतो अशी तुम्ही शंका उपस्थित केली आहे, काय सांगाल? हो, घडलंच तसं. याच्यापेक्षा काय शांततेत करायचं होतं? आम्ही आंतरवाडीत परवानग्या होत्या, शांततेत बसलेलो होतो, तो उपोषण सुरू होतं, तरी आमच्या डोक्याच्या चिंदाड्या केल्या. याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? का शंका घेऊ नये? लाखो पोरांवरती नाही करून केसेस केल्या देवेंद्र फडणवीसने. काही नाही करून आज आमच्या शिक्षणाला अडचणी यायला लागल्यात पोरांच्या. कशामुळे पाप डोक्यावर घेतो आहे? आमच्या पोरांचं शिक्षणातलं, नोकरीतलं वाटोळं करून देवेंद्र फडणवीसला काय मिळतं? मी काय खोटं बोलतो? काय चूक बोलतो? मराठ्यांचं वाटोळं करतो म्हणूनच बोलतो. चांगलं केल्यावर मी कशाला बोलून फडणवीसला? फडणवीस करू शकतो काही पण, कोणाचे कानं भरू शकतो, काहीही करू शकतो, दंगल करू शकतो, पण आम्ही व्यवस्था दे. हो, ते पण ध्यानात ठेवायचं फडणवीसनी. बस झालं ते झालं एकदा. आता म्हणजे मुंबई वारीला ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात त्या वारी दरम्यान काही असं घटना होण्याची शक्यता तुम्हाला करू शकतो.
देवेंद्र फडणवीस काय करू शकतो, त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस राहणार आणि देशातलं सरकार अडचणीत फक्त फडणवीसमुळे येणार. मात्र मराठी येतं हे पण देवेंद्र फडणवीसने विचारायचं नाही. हलक्यात घेऊ नको भाऊ, तुला वाटतं तसं नाही आहे. मग बार बार मार खायला आम्ही काय जन्म घेतलेला नाही. मग हे पण ध्यानात ठेवा. तुमची चाललेली चाल आम्हाला चांगली कळती, कारण ज्या अर्थी हे लोक बोलायला लागले त्या अर्थी फडणवीसनी चांगल्या प्रकारे कट शिजून ठेवलेला आहे. पण कट उधळायची ताकद मराठ्यात आहे, त्याची काळजी करायची नाही. मुंबईत घुसणार, चॅलेंज हे मुंबईत मराठी दिसणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.